हरे राम हरे कृष्णाचा जप शहरातील विविध मार्गावरून निघालेली रथयात्रा, आकर्षक रंगीबिरंगी रांगोळ्या, कृष्णलीलेवरील आधारित देखावे, तर भगवान जगन्नाथ हरे कृष्णाचा रथ खेचत असलेले भाविक यामुळे बेळगाव कृष्णमय बनले होते। बेळगावात हरे कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनतर्फे श्री जगन्नाथ हरे कृष्ण रथयात्रा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात काढण्यात आली। यावेळी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात यात्रा मार्गस्थ होत होती। रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या। हरे कृष्णाच्या महामंत्रावर नृत्य करणारी तरुणाई तसेच थोड्या मोठ्यांचा सहभाग लक्षणीय होता। इस्कॉनच्या माध्यमातून हा उत्सव संपूर्ण जगभरात 108 देशांमध्ये मोठ्या उत्साहात गेल्या 25 वर्षापासून म्हणजेच 1998 सालापासून साजरा करण्यात येतो। सर बोला। हरे कृष्णा। ये प्रत्येक वर्ष बेळगाव में रथ यात्रा होता है। अभी ये 26th रथ यात्रा है बेळगाव में राधा गोकुलन मंदिर से। ये रथ यात्रा में लाखों लोग जुड़ते हैं और इस्कॉन में भी ज्वाइन होते हैं, इसलिए कि ये जो रथ यात्रा है ये ऑर्डिनरी रथ यात्रा नहीं है, एक आध्यात्मिक रथ यात्रा है। इससे क्या होता है कि लोग यहाँ भजन कीर्तन सुनते हैं, डांस करते हैं, प्रसादम लेते हैं, सब लोगों का सत्संग होता है, इसलिए सबका मन थोड़ा प्रफुल्लित होता है और ऐसा कि कई लोग इस्कॉन में आ जाते हैं। इथून मॉरिशसचे संन्यासी आहेत, बेळगावचे आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत, बेंगलोरचे आहेत, धारवाडचे आहेत, ऑल ओव्हर म्हणजे कोल्हापूर कला सर्व आहेत। इथे जे चित्ररथ तुम्ही आयोजित करताय त्या चित्ररथामध्ये काय देखावा असतो? चित्ररथामध्ये आध्यात्मिक गोष्टी दाखवल्या जातात, जेणेकरून भक्तांना सामान्य लोकांना आणि भक्तांना त्याची स्फूर्ती मिळेल। जसे भगवंताने केलेली लीला, रामलीला आहे, कृष्ण लीला आहे, नरसिंह लीला आहे। परत जसं की झारखंडमधून चैतन्य महाप्रभू चालले होते, त्यांनी सर्व प्राण्यांना म्हणजे कृष्ण भावना दिली आणि कृष्ण भक्तांनी त्यांना नाचायला लावलं। म्हणजे हरण आणि सिंहसुद्धा एकत्र येऊन नाचतात। तर हा एक भक्तीचा प्रेमाचा एक प्रकार आहे। आजचं नियोजन आहे फार महत्त्वाचं आहे, कारण भरपूरशे ब्रह्मचारी महाराज लोक अमेरिका, युरोप, लंडन इथून सर्व येतात। यावेळी उद्या आणि भरपूर खूप महाराज येणार आहेत आणि या रथयात्रा काढण्याचा उद्देश एकच आहे की जे लोक मंदिरपर्यंत पोहोचत नाहीत, जे लोक मंदिरपर्यंत भाविक मंदिरपर्यंत पोहोचत नाहीत, त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना दर्शन देण्यासाठी स्वयं भगवंत बाहेर पडतात। हरे कृष्णा ही या वर्षीची 26वी रथयात्रा आहे। ही रथयात्रा आमच्या जगभरामध्ये चालते। असं एकही शहर नाही आहे जिथे इस्कॉन टेम्पल आहे आणि तिथे रथयात्रा झालेली नाही आहे म्हणून कुठेही नाही आहे। ही रथयात्रा असं हमेशा चालू राहते। ते प्रभुपादजींनी चालू केलेलं होतं, पण बेळगावातली ही 26वी रथयात्रा आहे। 26वी रथयात्रा ही चालू आहे। ह्याच्यामध्ये लाखो लोक ह्याच्यामध्ये महाप्रसाद घेतलं जातं। अतिशय सुंदर पद्धतीने सजविण्यात आलेल्या रथावर श्रीकृष्ण, भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांची सुरेख देखणी मूर्ती भक्तगणांचे ध्यान हरपून घेत होते। आपल्या भगवंताला पाहून भक्तगण स्वतःला धन्य समजत होते। सगळीकडे भक्तिमय वातावरण, भजन आणि महामंत्राचा जयघोष, तसेच रथाला दोरखंडाच्या सहाय्याने ओढून तो रथ पुढे नेणारे भक्तगण अशा चैतन्यपूर्ण वातावरणाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। सालाबादप्रमाणे यंदाही जगन्नाथ रथयात्रा बेळगावमध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि आम्ही सध्या आहोत मारुती गल्लीमध्ये। आपण एकंदरच पाहतो सर्व या भगिनी रांगोळी घालतात, जगन्नाथ रथयात्रेचं स्वागत करतात। आपण बोलणार आहोत त्यांच्याशी, आमच्या सोबत सर्व कृष्ण भक्त आहेत। ताई काय सांगाल एकंदरच हे सर्व करत असताना आपल्याला कसं वाटतं?
हे आता 26 वर्ष 26वं वर्ष चालू आहे. जगन्नाथ रथयात्रा चालू आहे. याच्यामध्ये फार म्हणजे आम्ही उत्साहानं सेवा करतो. 25 वर्ष झाली आणि आम्हाला म्हणजे जगन्नाथ रथयात्रा म्हणजे फार मोठा उत्सव असं वाटतंय. ॲक्च्युली काय आहे, भगवंतासमोर आम्ही झिशून्य आहे. त्यामुळे ज्या श्रीकृष्ण भगवंताची जी रथयात्रा चालू आहे त्यांच्या स्वागताची रांगोळीची सेवा चालू आहे आमच्या हस्ते. त्याच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित व्हायला आहे. ते आम्ही शब्दातही ते व्यतीत करू शकत नाही सर. तेव्हा ही सेवा आम्हाला अशीच सतत आमच्या जन्मपर्यंत आम्हाला लाभू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर. आपण ऐकलं काही भगिनी अजून आहेत, त्यांच्याशी पण बोलणार आहे. काय सांगाल? असं वाटतं की आपण जे काय असं हे करतो आहोत हरे कृष्णा हरे रामा हा एक सनातन धर्माचा प्रचारच आहे. तर मला असं वाटतं की आज जसं आपण आपल्या देशामध्ये सनातन धर्माचं हे करतो तसं पाश्चात्य देशामध्ये सुद्धा ह्याचं फार हे महत्त्व चालू आहे आणि फार जण हे करता आहेत. हरे कृष्णा जगन्नाथ रथ यात्रा, ये पूरे जगन्नाथ जो आते हैं जगन्नाथपुरी में, वो अभी हम लोग बेलगाम में यहाँ पर हम लोग प्रयास कर रहे हैं करने का, और पिछले 26 सालों से कर रहे हैं हम लोग ये. हर साल इसी तरह का पूरा भक्तों का समूह आ जाता है और पूरे शहर में आके कई सारे भक्तों को यहाँ पर आनंद प्रदान करता है. और कई सारे लोग आते हैं, प्रसाद देते हैं, भगवान को भोग लगाते हैं. और ये जो पूरी रथ यात्रा है सारे भक्तों के सहयोग से होती है. हरे कृष्णा, जब जगन्नाथ यात्रा आती है तो भूख प्यास नींद सब उड़ जाता है. बहुत अच्छा आनंद आता है यहाँ पे. बहुत सौभाग्य की बात है इसमें भाग लेना. काफी कम लोग भाग ले पाते हैं, तो हमारा सौभाग्य है इसमें भाग लेना. हरे कृष्णा. अच्छा लगता है, वो सिर्फ भगवान की कृपा होती है जो हमारे अंदर एनर्जी आती है. नहीं तो कोई इतना देर डांस नहीं कर सकता उनके लिए. इट्स मर्सी ऑफ लॉर्ड जगन्नाथ एंड राधा कृष्ण. तैयारी तो कुछ नहीं की थी, बस हमें न्यूज़ मिला था कि जगन्नाथ रथ यात्रा है ऑन 10th और 11th, तो हमने बोला चलो एक टीम तैयार करते हैं जगन्नाथ जी के लिए, रथ यात्रा शुरू करते हैं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. देखिए जगन्नाथ रथ यात्रा जो है वो सारे जो बेलगांव वासियाँ हैं उनको श्री चैतन्य महाप्रभु का जो आंदोलन है, हरे कृष्णा जो आंदोलन है, उसका सबसे आसान तरीका है सारे जनता के लिए जो सच्चा जो धर्म है इस कलयुग के लिए जो हरिनाम संकीर्तन है उसका बड़ा आसानी से हर एक जाति के हर एक कास्ट के जो लोग हैं यहाँ पे समाविष्ट होकर यहाँ पे भाग ले सकते हैं. यहाँ पे आप देख रहे हैं बेलगांव में यहाँ पे कोई भेद नहीं है. तो सब लोग भगवान का आश्रय लेने का एक बहुत अच्छा तरीका है कलयुग में, यह है हरिनाम संकीर्तन. तर त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही जाती धर्माचा असो तो उत्साहाने या रथयात्रेत सहभागी झालेला आहे. आणि आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने महिलागण सहभागी झालेले आहेत. आपण पाहतोय एकच जयघोष आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे हरे कृष्णा हरे कृष्णा. आपण पाहतोय काही महिला आहेत. क्या कहेंगे आप इस रथ यात्रा के बारे में? ये बहुत बड़ी रथ यात्रा है. बहुत संख्या में यहाँ लोग आते हैं और बहुत एंजॉय करते हैं, भगवान में धुन हो जाते हैं. आप क्या कहेंगे माता जी? विविध गांवों से लोग आए हैं, हमको बहुत खुशी हो रही है कि हम इस्कॉन से हैं और ये जगन्नाथ रथ यात्रा बहुत 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 हमको लाभ है. हरि बोल. यावेळी हरेकृष्ण हरेरामाच्या गजरात हरेकृष्ण रथयात्रेची सुरुवात दुपारी 1:30 वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडोस्कर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यानंतर ही रथयात्रा कॉलेज रोड, समाधी गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, कपलेश्वर उड्डाण पूल, SPM रोड, शहापूर खडे बाजार, नागपई सर्कलहून गोवा वेस्ट मार्गे पुन्हा शुक्रवार पेठ येथील इस्कॉन मंदिराकडे मार्गस्थ झाली.